नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. काल दिवसभर ज्या पद्धतीने इलेक्ट्रॉल बॉन्डवरती सुप्रीम कोर्टाने आपला निकाल दिला आणि त्यांनी सुप्रीम कोर्टाने असंविधानिक म्हणून त्याची गणना केली आणि चीफ इलेक्शन कमिशनला सांगितलं की ते ताबडतोब ते सर्वच्या सर्व जे मटेरियल आहे ते वेबसाईटमध्ये टाका आणि प्रत्येक पॉलिटिकल पार्टीला सांगितलं की ज्या कोणाकडे अजून कोणाकडे असतील इलेक्ट्रॉल बॉन्ड तर त्यांनी त्या पर्टिक्युलर पार्टीला परत करा आणि सर्वांची लिस्ट जाहीर करा. याच्यामुळे BJPमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खळबळ निर्माण झालेली आहे. दुर्भाग्य म्हणजे फायनान्स मिनिस्ट्रीने कुठलंही हे दिलेले नाही, लॉ मिनिस्ट्रीने कुठलीही कॉमेंट्स केलेले नाही, चीफ इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमधनं कुठलीही प्रतिक्रिया नाही. या सर्व बाबीमुळे असं वाटायला लागलं की एक फार मोठी एक थापड सुप्रीम कोर्टाने लावलेली आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बाबासाहेबांना सर्वात जास्त कुठलं आर्टिकल आवडत असेल तर आर्टिकल 226 हायकोर्टाला आणि 32 ही सुप्रीम कोर्टाला लागू असते आणि त्याच्या अंतर्गत या देशामध्ये कोणाच्याही अंगात तानेशाही होऊ नये म्हणून कोणी माणूस सुप्रीम कोर्टामध्ये अप्रोच करू शकतो आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने जी दखल घेतली ती तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे. एक नवीन बाब पुन्हा आज सरकारच्या इथून निघालेली आहे. सरकारच्या काही बाबीतून ती म्हणजे इन्कम टॅक्समध्ये कुठेतरी मागच्या 8-10 वर्षापासनं काहीतरी आणि त्याच्याही आधीपासनं काही क्वेरी होत्या इन्कम टॅक्सच्या आणि त्या सडनली एवढ्या वर्षाच्या नंतर काल त्या क्वेरी काँग्रेसच्या विरोधात काढून त्यांनी ताबडतोब त्या अकाउंट त्यांचं होतं जे फ्रीज केलं. त्याच्यानंतर जिकडे तिकडे संपूर्ण भारतभर तिथे काँग्रेसच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली कारण त्या लोकांना कोणाच्या सॅलरी देणं कोणाचं सर्व काही थांबलं होतं. मग त्यावेळेस ते जे फ्रीज होतं ते त्यांनी अनफ्रीज केले, त्यांनी थोडं हे केलं परंतु त्यांनी एक अट मांडली की 120 करोड सातत्यानं तुमच्या अकाउंटमध्ये असले पाहिजे आणि 22 तारखेला त्याच्यावरती सुनावणी असल्याची बाब आहे. यावरती अनेक यूट्यूब चॅनलमध्ये फार विचित्र पद्धतीचं सरकारचं जे वागणूक आहे की संपूर्ण अनकॉन्स्टिट्युशनल आहे आणि संपूर्ण भारताच्या याच्यात जी लोकशाही आहे याच्यावरती मोठा आघात असल्याचं सर्वांनी बोलल्या गेलेलं आहे. आज त्याच संबंधातलं काही व्हिडिओज आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतो आहे. एक महत्त्वाचा व्हिडिओज DB याच्यातला सत्यपाल मलिक आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की याच्यामुळे जर शेतकऱ्याच्या आंदोलनाला जर अशा पद्धतीने सरकारने जर त्याला हे केलं थांबवलं तर त्याचे परिणाम अत्यंत वाईट होतील. तो एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला समोर देतो आहे. तसंच आज एक EVMच्या संबंधातलं भानुप्रसाद यांचा एक सुंदरसा व्हिडिओ आहे, तो सुद्धा मी तुम्हाला शेअर करेल आणि त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की 22 तारखेला भारतात EVMच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन होणार आहे. आज त्याची नागपूरला इथे मोठी एक सभा आहे. त्या सभेमध्ये इंदोरा या भागात मैदानात अनेक लोकांना त्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे. बहुजन सौरभमध्ये आम्ही तो स्पेशली याच्यामध्ये एक मोठी ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे. सर्वांना माझं आव्हान आहे की तुम्ही सर्वांनी तिथे पोहोचायला पाहिजे आणि मोठ्या संख्येमध्ये 22 तारखेचा बंद पाळायला तुम्ही सर्व लोकांनी सहभागी झाले पाहिजे अशी मी एक करतो. तसंच अनेक जे अजून जे काही छोटे मोठे जे व्हिडिओज आहेत तेही पुन्हा मी तुमच्या समोर त्याच्या क्लिप्स सादर करत आहे. बघावे तुम्ही या क्लिप्स. ये कोई पहली बार तो है नहीं. ये दिखाता है कि प्रधानमंत्री जी घबराए हुए हैं और ये उनकी घबराहट दिखाता है. ये पहली इंक्वायरी तो है नहीं, अभी तक 50 से ज़्यादा इंक्वायरी करा चुके हैं. कभी कहते हैं कि शराब घोटाला हो गया, कभी कहते हैं कि केजरीवाल ने बस घोटाला कर दिया, कभी कहते हैं कि केजरीवाल ने स्कूल घोटाला कर दिया, कभी कहते हैं केजरीवाल ने सड़कों का घोटाला कर दिया. इन्होंने 33 से ज़्यादा मेरे ऊपर केस करे और इन्होंने सारी छानबीन कर ली, सारी जांच कर ली. पिछले 8 साल से जब मैं दिल्ली का मुख्यमंत्री बना हूँ तब से ये जांच ही जांच किए जा रहे हैं. अभी तक तो कुछ मिला नहीं. तो अब ये नई इंक्वायरी इन्होंने शुरू की है. इस इंक्वायरी का भी स्वागत है. इसमें भी कुछ नहीं मिलने वाला. जैसे पहले कुछ नहीं मिला वैसे कुछ नहीं मिलने वाला. तो एक चौथी पास राजा से आप और उम्मीद भी क्या कर सकते हो.
24 घंटे केवल और केवल इंक्वायरी का गेम करते रहते हैं या केवल भाषणबाजी करते रहते हैं और काम तो कुछ करते नहीं हैं। किसान शंभू बॉर्डर पर डटे हुए हैं, दिल्ली कूच करने की तैयारी है, दिल्ली आना चाहते हैं और दिल्ली आने की जिद पर वहां पर वो खड़े हुए हैं। लेकिन दूसरी तरफ सरकार रोकने की पुरजोर कोशिश कर रही है। आंसू गैस के गोले छोड़े जा रहे हैं, उन पर लाठीचार्ज हो रहा है और इस वक्त ये खबरें आ रही हैं कि ये तस्वीरें जो आपको दिखा रहे हैं ये शंभू बॉर्डर की तस्वीरें हैं, जहां पर किसान जो है वो भागते हुए तितर बितर होते हुए नजर आ रहे हैं। लेकिन अभी भी वो डटे हुए हैं और बॉर्डर पर खड़े हैं और जो सीमेंट के एक तरीके से जो वहां पर दीवारें सीमेंट की बनाई गई थी, जो बैरिकेड्स लगाए गए थे, उन सबको हटाते हुए वो दिल्ली आने की कोशिश कर रहे हैं। जिद है कि दिल्ली आएंगे और सरकार से जो भी उनकी मांगे हैं वो मनवा कर ही वापस लौटेंगे। लेकिन उन्हें शंभू बॉर्डर पर रोक लिया गया है। लगातार रुक रुक कर उन पर आंसू गैस के गोले छोड़े जा रहे हैं। आप पीछे देख सकते हैं तस्वीरों में किस तरीके से धुआं उठ रहा है और ये तमाम कार्रवाई जो है वो किसानों पर की जा रही है। अब ऐसे में एक तरफ किसान दिल्ली आने की जिद पर डटे हुए हैं तो दूसरी तरफ पूर्व राज्यपाल सत्यपाल मलिक ने किसान आंदोलन को लेकर बड़ा खुलासा कर दिया है। क्या कुछ उन्होंने कहा है वो बयान आपको सुनाएंगे और दिखाएंगे। लेकिन अभी जो तस्वीरें हम आपको दिखा रहे हैं ये सीधे शंभू बॉर्डर की तस्वीरें हैं और इन तस्वीरों में आप देख सकते हैं कि किस तरीके से किसानों पर सरकार जो है वो कार्रवाई कर रही है, पुलिस प्रशासन कार्रवाई कर रहा है। और ये कोई पहली बार नहीं है। ये तस्वीरें आप देख रहे हैं नुकीले तार हैं और ये शंभू बॉर्डर की जो तस्वीरें पहले दिखा रहे थे अभी भी ये शंभू बॉर्डर की तस्वीरें हैं। वहीं दूसरी तरफ गाजीपुर बॉर्डर, टिकरी बॉर्डर और सिंगू बॉर्डर पर भी इसी तरीके से सुरक्षा बल तैनात है। वहां पर भी पूरी तरीके से सुरक्षा के पुख्ता इंतजाम किए गए हैं सरकार की तरफ से कि किसान दिल्ली में ना आ पाए। लेकिन किसान दिल्ली आने की जिद पर अड़े हुए हैं। उनका कहना है कि उनकी एमएसपी से लेकर जो किसानों पर पिछले किसान आंदोलन में मुकदमे दर्ज किए थे उनको खारिज किया जाए, उन्हें रद्द किया जाए। तमाम मांगों को लेकर 10 बड़ी मांगे जो हैं उनकी अभी भी हैं, उसको लेकर वो दिल्ली आ रहे हैं, दिल्ली की तरफ कूच कर रहे हैं और हजारों की संख्या में किसान हैं और इसके साथ ही उनका जो ट्रैक्टर है, जो वाहन है, उससे वो आ रहे हैं और इस पर सरकार और तमाम बीजेपी के जो नेता हैं आपत्ति जता रहे हैं। उनकी तरफ से भी बयानबाजी की जा रही है। लेकिन पूर्व राज्यपाल सत्यपाल मलिक जो पुलवामा से लेकर किसान आंदोलन तक पर बड़े बड़े खुलासे कर चुके हैं, उन्होंने एक बड़ा खुलासा किया है और यह बताया है कि किस तरीके से जो सरकार इस वक्त मोदी सरकार किसानों पर अत्याचार कर रही है यह दुनिया के किसी भी देश में नहीं हो रहा है। इस वक्त उन्होंने यह बताया है कि 9 देशों में किसान आंदोलन चल रहे हैं, लेकिन जिस सख्ती से मोदी सरकार किसानों से निपट रही है, जो कार्रवाई मोदी सरकार किसानों पर कर रही है, वो किसी भी देश में नहीं हो रहा है। इसके साथ ही उनका ये भी कहना है कि ये आंदोलन और भी बढ़ेगा। किस दिन ये आंदोलन और भी बढ़ेगा और किस दिन किसान जो है वो दिल्ली आएंगे और तमाम देश भर के जो किसान हैं वो इस आंदोलन का समर्थन करेंगे, इस पर भी उन्होंने बड़ा खुलासा किया है। क्या कुछ उन्होंने कहा है हमारे चुनाव आयोग भारतीय चुनाव आयोग नहीं रह गया, भारत चुनाव आयोग नहीं रह गया, इलेक्शन कमीशन ऑफ मोदी बन चुका है। ये जो बेईमान इलेक्शन कमीशन है और इस देश का जो बेईमान प्रधानमंत्री है, ये सारे मिलकर इस देश के लोगों का खून चूस रहे हैं। पर इस बार अब होने नहीं देंगे। 2024 का चुनाव हम ईवीएम से होने नहीं देंगे। इतने सारे खुलासे के बाद और इलेक्शन कमीशन और बीजेपी किस तरह से मिले हुए हैं और इस देश के लोगों के साथ जो यहाँ के मतदाता हैं उनके साथ कितना बड़ा धोखा कर रहे हैं, कितना घात कर रहे हैं उनके साथ में, उनकी पीठ में छुरा भोंक रहे हैं। अगर आप साथ नहीं देंगे तो देश बचेगा नहीं और आप जितनी भी मीटिंग कर रहे हैं वो भी कुछ हासिल होगा नहीं। अगर ईवीएम नहीं हटी तो मोदी जीत के आएगा और फिर आप कुछ नहीं कर सकते। इलेक्शन कमीशन छोड़ो, जिसके इशारे पे इलेक्शन कमीशन नाच रहा, हम उसे भी नहीं छोड़ेंगे, उसका भी घेराव करें। सुप्रीम कोर्ट के फैसले के बाद सरकार का बयान क्यों नहीं आया? सरकार सन्नाटे में है। इलेक्टोरल बॉन्ड को रद्द करने के बाद उसका अगला कदम क्या होगा किसी को पता नहीं। आज इसी से जुड़े सवालों पर बात करने का दिन है और हम करेंगे भी, क्योंकि अभी भी काफी कुछ इसके बारे में बात करने के लिए बचा है। लेकिन इसी बीच कांग्रेस के कोषाध्यक्ष अजय माकन प्रेस कॉन्फ्रेंस कर जानकारी देते हैं कि कांग्रेस पार्टी के सारे बैंक खाते जब्त कर दिए गए हैं। कांग्रेस जो चेक जारी कर रही थी, बैंक उसे कैश नहीं कर रहे थे। फिर पता चला कि उसके खाते फ्रीज हो गए हैं। कांग्रेस पार्टी किसी को पैसा नहीं दे पा रही। कांग्रेस का दावा है कि 2018-19 के मामले में आयकर विभाग ने यह कदम उठाया। समय कांग्रेस पार्टी प्रेस कॉन्फ्रेंस कर रही थी, उसी समय कांग्रेस के वकील और राज्यसभा सांसद विवेक तनखा आयकर विभाग ट्रिब्यूनल में इसके खिलाफ अपनी दलील पेश कर रहे थे। विवेक तनखा ने बताया कि बुधवार को अब अगली सुनवाई होगी। फिलहाल खातों से रोक हटा दी गई है। मार्च 2023 तक कांग्रेस के खाते में 162 करोड़ थे, बीजेपी के खाते में
5,425 करोड़, कोई मुकाबला नहीं दोनों में। कांग्रेस आर्थिक रूप से बीजेपी के सामने कुछ भी नहीं, कमजोर हो चुकी है। इस पैसे से वह चुनाव में बीजेपी का मुकाबला नहीं कर सकती। इसके बाद भी विपक्ष पर हमला जारी है। चुनाव की घोषणा में ज्यादा समय नहीं, ऐसे में मुख्य विपक्षी दल का खाता फ्रीज कर दिया जाता है। कांग्रेस सांसद राहुल गांधी ने ट्वीट किया कि डरो मत मोदी जी, कांग्रेस धन की ताकत का नहीं, जन की ताकत का नाम है। हम तानाशाही के सामने ना कभी झुके हैं ना झुकेंगे। भारत के लोकतंत्र की रक्षा के लिए हर कांग्रेस कार्यकर्ता जी जान से लड़ेगा। क्या यह सब संकेत है कि विपक्ष को इसी तरह उलझा कर रखा जाए, उसे चुनावी मैदान में पहुंचने ही ना दिया जाए, खाली मैदान में अपनी जीत का ऐलान आप ही कर दिया जाए? कभी ईडी तो कभी आयकर के छापे। 3 महीने से दावा किया जा रहा है कि बीजेपी को लोकसभा चुनाव में 400 सीटें पक्की आ रही हैं, फिर भी यह सब किया जा रहा है। 2024 का चुनाव इन्हीं सब उतार चढ़ावों से गुजरता रहेगा। विपक्ष का नेता कब कौन जेल में डाल दिया जाएगा पता नहीं। इलेक्टोरल बॉन्ड पर अभी जनता के बीच ठीक से बहस भी पूरी नहीं हुई और ना हो पाएगी, लेकिन नई नई हेडलाइन इन छापों के जरिए पैदा कर दी जा रही है। कहां तो मनी लॉन्ड्रिंग के मामले में बीजेपी के खातों की जांच होनी चाहिए, जिसके खातों में 6,000 करोड़ रुपए से अधिक के इलेक्टोरल बॉन्ड जमा हुए हैं और यह आंकड़ा एडीआर का है। सुप्रीम कोर्ट के फैसले के पेज नंबर 37 पर साफ साफ लिखा है कि कंपनियों का नाम गुप्त रखकर यह पॉलिसी सुनिश्चित करती है कि मदद के बदले मनी लॉन्ड्रिंग की जा सके। इलेक्टोरल बॉन्ड के जरिए मनी लॉन्ड्रिंग हो सकती है। सुप्रीम कोर्ट ने कहा है इलेक्टोरल बॉन्ड के जरिए सबसे अधिक धन बीजेपी को ही मिला है। तो मनी लॉन्ड्रिंग के शक में सबसे पहले किसका खाता जब्त होना चाहिए? इस खाते की जांच कौन करेगा? कौन नैतिक जिम्मेदारी लेगा? असंवैधानिक कानून बनाने की अभी तक कोई सामने नहीं आया। जब इलेक्टोरल बॉन्ड को चुनौती देने वाली याचिका सुप्रीम कोर्ट में दायर हुई, तब से लेकर फैसला आने के बीच 4 चीफ जस्टिस बदल गए। कितने चुनाव हो गए, लोकसभा चुनाव और कई विधानसभा चुनाव। असंवैधानिक तरीके से पैसे जुटाकर इस देश में चुनाव हुए हैं। मोदी सरकार ने एक कानून बनाया, यह काम किया जो असंवैधानिक निकला। इस पर कोई बात नहीं हो रही। आपको कैसे पता चलेगा कि किस कंपनी ने, किस उद्योगपति ने बीजेपी को कितना चंदा दिया? उसे बीजेपी की सरकारों में, केंद्र से लेकर राज्यों में क्या क्या मिला है? क्या आपको पता है कि केंद्र सरकार ने सर्वोच्च अदालत के सामने क्या दलील दी है? यह कहा है कि जनता के पास, आप जनता के पास जानने का आम अधिकार ही नहीं है कि वह राजनीतिक दलों की फंडिंग के बारे में जाने। वह सरकार सुप्रीम कोर्ट के फैसले पर क्यों बोलेगी? वह केवल अपनी जीत पर बोलती है। जब उसकी हार होती है, ये घपले पकड़े जाते हैं, सन्नाटे में चली जाती है, हेडलाइन बदलने के इंतजाम नजर आने लगते हैं। नेहमीप्रमाणे आज आम्ही बुद्धा या सिरियलमधला एक छोटासा एपिसोड दाखवतोय। एपिसोड हा नंद वरती आहे। नंद हा सिद्धार्थचा लहान भाऊ असतो आणि त्याला देवदत्त हा सारखा वेगळ्या मार्गावरती आणण्याचा प्रयत्न करतो। यशोधरा त्याला समजावते आणि सांगते की हा जो कनिकांकडे घेऊन जाणं किंवा अजून त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने त्याला वेगळ्या मार्गाला लावण्याचा जो प्रयत्न असतो देवदत्तचा, त्याला समजावते आणि समजावून मग शेवटी असं ठरते की देवदत्त त्याला सांगतो की आता तू मोठा झालेला आहेस, तुला आता स्वतःचं निर्णय घेणं गरजेचं आहे। आणि त्यावेळेस तो म्हणतो की मी आता खरोखर मोठा झालेलो आहे आणि मी तुमच्यासोबत येणार नाही। एक सुंदरसा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येतो आहे, एक 3-4 मिनिटाचा आहे, तो बघा, तुम्हाला आनंद निश्चितच येईल। तुम दोनों बाहर जाओ। कहाँ जा रहे हो नंद? जानता था आप भी मुझे नैतिकता का पाठ पढ़ाने के लिए अवश्य आएंगे, परंतु आपकी जानकारी के लिए भी बता दूं, मैं ज्येष्ठ देवदत्त के साथ रंग महल जा रहा हूं। अपने माता पिता की आज्ञा के बिना उन्हें चोट पहुंचाकर? चोट? ज्येष्ठ सिद्धार्थ जाते थे तो उन्माद का विषय, और मैं जाऊं तो चोट? बस नंद, किस मुंह से तुम अपने ज्येष्ठ से अपनी तुलना कर रहे हो? इतने से भी गुण है तुम्हारे अंदर, तुम्हारे ज्येष्ठ जैसे। इस दर्पण में देखो, इन आंखों में झांको और पूछो, उत्तर तुम्हें स्वयं मिल जाएगा। ठीक है,
मान गया मैं उनके जितना उच्च नहीं। प्रश्न ऊंच नीच का नहीं है। तुम्हारे ज्येष्ठ को सन्यासी होने का विचार काफी कम उम्र में आया। क्या सपने में भी तुम्हें ये विचार आया? अपने माता पिता की मनोस्थिति को समझो। उनकी चेष्टा थी कि तुम्हारे ज्येष्ठ विलासी बने, जिससे सन्यासी होने का विचार उनके मन से धीरे धीरे समाप्त हो जाए। और जिन गणिकाओं के मुंह के पल्लू में बंधकर तुम सर्वनाश की ओर जा रहे हो, ऐसी कितनी सुंदर प्रवीण गणिकाओं ने तुम्हारे ज्येष्ठ को रिझाने की चेष्टा की, वो नहीं रिझी। सारी गणिकाओं ने तुम्हारे ज्येष्ठ के सामने हार मान ली। तुम अपनी तुलना अपने ज्येष्ठ से कर रहे हो तो सत्य सुनो, आम्रपाली भी तुम्हारे ज्येष्ठ को मोहित ना कर सकी। कीचड़ में खिलने वाला हर फूल कमल नहीं होता नंद। और फिर तुम्हारे ऊपर तो बहुत सारी जिम्मेदारी है। महाराज से लेकर कपिलवस्तु की सारी प्रजा को तुम्हें ही संभालना है। तुम भविष्य हो हमारा। अब इतना भारी बोझ भी नंद के कमजोर कंधों पे मत डाल कि उसे उठा भी न सके। और तुम तो इस बेचारे को ऐसे डरा रही हो जैसे इसने कोई बहुत बड़ा पाप किया हो। केवल एक व्यक्ति इस राजमहल का मुझे बताओ जो रंग भवन ना गया। है कोई जवाब? नहीं है ना? तो नंद क्यों ना जाए? कहीं ऐसा तो नहीं कि इसे भी तुम सन्यासी बनाना चाहती हो? चलो नंद। रुको नंद, ये तुम्हारा अहित चाहते हैं। इसे अपने पल्लू से न बांधो यशो, इसे तो जीवन का रस पीने दो। मैं रथ के पास तुम्हारी प्रतीक्षा कर रहा हूं नंद। नंद, अपने जीवन के निर्णय दूसरों को न लेने दो। बड़े हो गए हो तुम अब। अच्छी बुरी की समझ तुम्हें स्वयं आ गई है। चलो। सत्य कहा आपने ज्येष्ठ। मैं अपना भला बुरा समझने योग्य अवश्य हो गया। आप जाइए, मैं नहीं जाऊंगा। तर बघूया आज आपण बहुजन सौरभचा आज आमचा जो अंक आहे, आजची तारीख 17 शनिवार आणि त्या 17 शनिवारला आज आम्ही एक महत्त्वाचा एक तुम्हाला हे देतो आहे, बातमी लावलेली आहे। एक टॉप लेवलवरती मणिपूरमध्ये तणाव, जमावाकडून पोलीस ठाण्यावर हल्ला। तिथे तुम्हाला माहिती आहे की मैत्रेय आणि कुकी समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिथे भांडण सुरू आहे अनेक दिवसापासून। आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट दोन्ही डबल इंजिनची सरकार जरी असली तरी तिथे त्यांच्या आटोक्याच्या बाहेरची आलेली आहे। कुकी समाज हा अत्यंत फार आक्रोशित आहे
आणि आक्रोशित आहे आणि ट्रायबल आहेत त्याच्यातले मॅक्झिमम लोक. तर ते रस्त्यावरती येऊन पुन्हा त्या तिथल्या एका पोलीस स्टेशनवरती त्यांनी हल्ला बोलला आहे. आज त्याच्याच खाली आम्ही दुसरी बातमी घेतली ती दिल्लीत पेंट कारखान्यात आग, 11 जणांचा मृत्यू. त्याच्याच बाजूला मनोज जरांडे यांच्या जीवाला धोका, प्रकाश आंबेडकर विष प्रयोगाची शक्यता, त्यांनी काळजी घ्यावी अशा पद्धतीची आम्ही बातमी लावली. परंतु मला असं वाटते की प्रकाश आंबेडकरचं हे काम नाही आहे की जरांडेच्या फॉरमध्ये हे करणं की त्याचा विषबाधा होऊ शकते. मराठ्यांनी त्याला उचकवलेलं आहे आणि सर्व पॉलिटिकली पार्ट्या आणि हे शासन जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये जे BJPचं शासन आहे त्या काळातच मनोज जरांडेला फार ताकद आलेली आहे आणि त्याला उचकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि अशा पद्धतीचं जे प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य आहे ते तुम्हा किती लोकांना त्याला लाईक करता हे मला माहिती नाही. परंतु ज्या गोष्टी तुमच्या आटोक्यात नाही आणि तुमचा त्याच्याशी संबंध नाही, मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकरांनी EVMवरती बोलावं, वेगवेगळ्या याच्यावरती इश्यूवरती बोलावं. आणि मनोज जरांडेच्या बाबतीमध्ये ठीक आहे, आता त्यांनी जे काही वक्तव्य केलं ते आमचं काम आहे की तुमच्या सर्वांसमोर मांडणं आणि तुमच्याहीसुद्धा प्रतिक्रिया त्याच्यावरती आल्या पाहिजे. आज त्याच खाली आम्ही भाजप ठाकरे गटाचे कार्यकर्ता भिडंत, एक मुंबईची बातमी आहे. कोकणमध्ये असाच एक प्रकार झाला की जिथे भाजप आणि ठाकरे गट याच्यामध्ये खडाजंगी सुरू झालेली आहे. आज त्याच्या शेजारी मुंबई उच्च न्यायालयाने धनगर समाजाच्या सर्व याचिका फेटाळल्या. त्यांना शेड्यूल ट्राईब्सचं आरक्षणाच्या बाबतीतलं त्यांची मागणी होती ती सर्वच्या सर्व याचिका फेटाळल्या अशा पद्धतीची ती बातमी आहे. आज त्याच्याच खाली आम्ही अखिल भारतीय पाली भाषा साहित्य संमेलन आजपासून सुरुवात झालेली आहे दीक्षाभूमी येथे आणि आज 12 वाजता त्याचं उद्घाटन आहे. जे कोणाला सवय मिळत असेल तर त्यांनी निश्चितच पाली भाषेच्या त्या कार्यशाळेमध्ये गेलं पाहिजे. आज बघूया 5-4वरती आज आम्ही जे काही दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय विचारांची प्रासंगिकता, आज हा लेख जो आहे त्याच्यात आम्ही नागपूरचीच बातमी आहे आणि त्याच्यावरती एक सुंदरसं मंथन केलेलं आहे की आजची बेरोजगारी, महागाई हे सर्व विषय सोडून ज्या पद्धतीने राजकीय विचार जो असायला पाहिजे आम्हा लोकांना तो कमी पडतो आहे अशा पद्धतीची ती बातमी आम्ही आज तिथे दिलेली आहे. त्याच्या शेजारी नागार्जुन डेलनेटवर 1 दिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन. आज तुम्हाला माहिती आहे की इंटरनेटचा जमाना आहे आणि डेलनेट याच्यावरती हा स्टोरेजच्या बाबतीतला इंटरनेटशी संबंधित आहे, कम्प्युटराइज सिस्टीममध्ये आणि तुम्हा आम्हा लोकांना याची माहिती असणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून तो लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. लुई बेल महोत्सव व क्रिकेट स्पर्धा आंध्या पोरांची एक सुंदरशी त्यांनी एक हे घेतलेली आहे, स्पर्धा घेतलेली आहे. त्याच्याच बाजूला महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्या शेजारी आम्ही दुसरी बातमी लावली आहे. साहित्यिकांनी आंबेडकरी विचारांची आयुधे वापरून क्रांती घडवून आणावी. उत्तम कांबळे सामाजिक कार्यकर्ते. आर्वी येथे समता साहित्य मंचाचे 9वे आंबेडकरी साहित्य संमेलन साजरे. त्याच्यातली ती बातमी आहे. आज त्याच्या शेजारी आज आम्ही सेवाग्राम यशवंत विद्यालयात नागोरा आगलावे स्मृती शिष्यवृत्तीचे वितरण. आमचे मित्र आगलावे सर यांच्या वडिलांच्या नावाने तिथे एक 10,000 रुपये प्रत्येकी जे मेरिटमध्ये असतात वेगवेगळ्या वर्गातले त्यांच्यासाठीच शिष्यवृत्ती त्यांनी देण्याचं हे केलेलं आहे. चांगली बातमी ती आम्ही लावलेली आहे. आज राज्यातील पहिले सेफ हाऊस सातारा जिल्ह्यात. ही बातमी नागपूरचीच आहे पण सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी एक आंतरजातीय ज्या मुलामुलींना असं वाटत असेल की त्यांनी आंतरजातीय विवाह करावं त्यासाठी एक सेफ हाऊस म्हणून त्यांनी तयार केलेलं आहे. तिथे सर्वांनी यावं, वेगवेगळ्या जातीच्या पंथाचे आणि त्यांच्यामध्ये एक्सचेंज व्हावं. ही पहिली चांगली बातमी. त्याच्यात शासनानेसुद्धा त्याच्याकडे लक्ष दिलेलं आहे. हे हायकोर्टाच्या डायरेक्शनप्रमाणे ते झालेलं आहे. आंतरधर्मीय जोडप्यासाठी महाअमितचा उपक्रम. त्याच्या शेजारी आमची सर्वांगीण बहुजन विकास मंडळातर्फे रमाई जन्मोत्सव साजरा. आज त्याच्याच बाजूला कोरेगाव भीमा ऐतिहासिक जयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढा. नागपुरात एक त्याच्यावरती सभा आहे जो आज तिथे ती जागा एक माळवदकर
ही यांची असल्याचं काहीतरी त्याच्यामध्ये आलेलं आहे. त्याच्यामुळे नवीन वाद आला. जेव्हा की ते जो स्तंभ गाडला तो ब्रिटिशांच्या काळातला होता आणि ब्रिटिशांच्या काळाचा असल्यामुळे ते कोणाच्या मालकी हक्क कसा असू शकतो यावरची ती बातमी आहे. त्याच्यावरती एक मोठी सभा त्यांनी आयोजित केलेली आहे, लोकांचे रिॲक्शन्स आणि अशा पद्धतीची ती बातमी आम्ही लावलेली आहे. त्याच्याच बाजूला EVM विरोधी राष्ट्रीय जनपरिषद आज संध्याकाळी त्याची बैठक आहे. त्याची एक बातमी सौजन्य दैनिक बहुजन सौरभच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे. आज बघूया 5-2 आजचा आमचा अग्रलेख बहुजन सौरभचा. त्यात प्रामुख्यानं आज आम्ही आजचा आमचं टायटल सॉन्ग आहे, जे दुसऱ्यासाठी जगतात त्यांचाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो. एक काँग्रेसयुक्त भाजप असा एक हेडिंग आहे आमच्या आजच्या अग्रलेखाचं. आणि काँग्रेसनी आजपर्यंत जे जे काही केलेलं आहे त्याचा तुम्हा लोकांना सर्वांना विसर पडत आहे. तुम्हा लोकांना बंधूंना मी नोकरीत राहिलो आणि सिनियर पोस्टला होतो. मला माहिती आहे की त्याच्यामध्ये एक स्पेशल ड्राईव्ह तो आमच्या SC/ST केला आणि शेकडो लोक, हजारो लोक त्या स्पेशल ड्राईव्हमध्ये क्लास 1मध्ये भरती करण्यात आलं आणि क्लास 1मध्ये भरती केले. आणि जे लोक रिटायरमेंटला आलेले आहे ते सर्वच्या सर्व जनरल मॅनेजर, CMD, डिप्टी जनरल मॅनेजर ह्या रँकला गेलेत. हे सर्व काही उपलब्धी काँग्रेसच्या काळामध्ये झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्या लोकांमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे की नाही बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं होतं की ते जळतं घर आहे, ते त्यावेळेची बाब होती. त्यावेळेस हे सर्वच्या सर्व ब्राह्मणवादी प्रवृत्तीचे सर्व लोक काँग्रेसमध्ये होते. आता त्यांनी BJPच्या माध्यमातून ते सर्वच्या सर्व बाहेर आले. त्याच्यामुळे आता अनेक गोष्टी ज्या काँग्रेसनी याच्यासाठी केल्या. आत्ता मल्लिकार्जुन खडगे हे बुद्धिस्ट आहेत. हा बुद्धिस्ट असून सर्वोच्च पदावरती काँग्रेसने त्यांना ठेवलेलं आहे. अशा पद्धतीच्या अनेक आहेत. त्याच्यामुळे आजचं आमचं जे टायटल सॉन्ग आहे ते काँग्रेसयुक्त भाजप अशा पद्धतीचं आम्ही ते संयुक्तिक आहे. एक त्याच्याच खाली आज आम्ही एक सुंदरसा एक लेख दिलेला आहे. सुदर्शन चखाले यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मी, ते लहानपणापासून कसे त्याच्यात गेले, कोणत्या प्रशिक्षण RSSचे लोक देत असतात आणि ते कसे मुसलमान आणि ख्रिश्चन विरोधात गेले आणि त्याच्यानंतर काय केलं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस ते स्वतंत्र पद्धतीने विचार करायला लागल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की RSS हे किती टॉक्झिक आहे आणि त्याच्यानंतर त्याची सुटका झाली, ते बाहेर आलं. ते सर्वच्या सर्व आपले त्यांनी जे केलेलं आहे, जे अनुभवलेलं आहे ते सर्व त्याच्यात या लेखामध्ये आलेलं आहे. त्याच्याच खाली आज आम्ही देशात समता नांदवा एक ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ओळी देऊन एक सुंदरसा लेख त्यांनी तुम्हा सर्व लोकांना दिलेला आहे. त्याच्या शेजारी आज आम्ही लक्ष्मण बोरकर यांचा लेख लावलेला आहे, आम्ही सगळेच आदर्श घोटाळेबाज. त्याच्यात त्यांनी अनेक गोष्टीचा अशोक चव्हाण आता हे कशा पद्धतीने त्यांनी अनेक घोटाळे केले आणि ज्यावेळेस त्यांना दाखवण्यात आलं की हे तुझे घोटाळे आहेत तर त्याच्याबरोबर ताबडतोब त्यांनी BJPमध्ये शरण घेतली आणि आपल्याला स्वतःला वाचवलेलं आहे. अशा पद्धतीचं घोटाळेबाजावरती एक सुंदरसं एक टिप्पणी आज केलेली आहे. आज पाहूया आपण पान 3मध्ये आज आमचे मित्र अनिल वैद्य जे जज राहिलेले आहेत त्यांचा एक सुंदरसा लेख, उत्तराखंड समान नागरिक कायदा 2024. तुम्हा सर्वांना माहिती आहे की बाबासाहेबांनी ज्यावेळेस समान नागरिक कायद्यावरती चर्चा सुरू होत्या त्यावेळेस अनेक बाबीवरती चर्चा केल्या. इव्हन मुसलमानामध्ये हे काय विभाजन आहे आणि कशा पद्धती झालं, संपूर्ण पार्लिमेंट इव्हन स्पेशली मुस्लिम लीगने त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला चढवला होता. म्हणजे शाब्दिक होता तो. आणि त्याच्यातही पण त्या बाबासाहेबांचं जे वर्चस्व होतं, बाबासाहेबांचा अभ्यास होता, बाबासाहेबांचं वाचन होतं, हे इतकं प्रगळ होतं की त्याच्यासमोर सर्वांचं पिक्क झालं. आणि उत्तराखंडमध्ये समान नागरिक कायदा आणि त्याचे काय फायदे होतील याचा सविस्तर विवेचन आज आमचे मित्र अनिल वैद्य यांनी केलेलं आहे. वाचनीय, सर्वांनी वाचावा. आज त्याच्या शेजारी आज आमचे पत्रकार अभिनय एक सुंदर एक लेख डॉक्टर भीमराव गोटे यांचा आहे. पत्रकार हे सर्वात पहिले मराठी पत्रक आमच्याकडे 1832 साली सुरू झालं आणि त्याच्यानंतर 6 जानेवारी हा पत्रकार यांचा दिवस असतो. त्याच्यात त्यावेळेची पत्रकारिता कशी होती आणि त्या पत्रकारितेनं काय घडत होतं आणि काय पत्रकारांना करावं आणि ते खरे सोशल वर्क कसे असू शकतात. बंधून हे वाचताना माझ्या लक्षात आलं की बहुजन सौरभला अनेक लोक आम्हाला संवाद मित्र पाहिजेत.
अनेक लोक जे जिथे कुठे कुठे काम करत असतील किंवा ज्या ज्या लोकांना काही लिहिण्याची सवय असेल किंवा छोट्या मोठ्या गोष्टी लिहित असतील तर त्यांनी बहुजन सौरभचे संवाद मित्र होण्याची आज गरज आहे. त्या सर्वांनी आमच्या निवासी संपादिका संध्या राजूरकर यांच्याशी संपर्क साधावा, त्यांच्याशी पत्र लिहावं. आमच्या बहुजन सौरभच्या प्रत्येक ठिकाणी त्याचा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून तुम्ही लोकसुद्धा आमच्या या मोठ्या याच्यामध्ये वाटेमध्ये तुम्ही सहभागी व्हाल. त्याच्यात खालची एक बातमी आहे, विविध शूद्रातिशूद्र जाती जमातीचे उगमस्थान मूलतः पशुपालनच. एक आमचे मित्र आहेत होमेश भुजाडे, यांचं सातत्यानं म्हणणं आहे की पशुपालन हा सुरुवातीपासूनच बिझनेस हा दलित शोषितांचा राहिलेला आहे, शूद्रांचा राहिलेला आहे. परंतु माझ्या मते, मी एक वेटरनरी सायन्समधलं एक मोठा एक जाणकार, मी MVSC मेडिसिन आहे आणि अनेक वर्षापासून माझा अभ्यास त्याच्याशी आहे. माझं प्रामाणिक मत आहे की जे होतं ते आधी ते गेलं. आता तुम्ही जर ते घरोघरी जिकडे तिकडे आज चिकन आरामात खातात. आज ब्रॉयलर हे तुम्हाला 100-150 रुपये किलो मिळते आणि त्याचं प्रोडक्शन इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की एका महिन्यामध्ये 1.5 किलोचा तो बर्ड होतो. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला समजा जर आमच्याकडे हे प्रगती झाली नसती तर आज कोंबडी फक्त एक्झिबिशनमध्ये कुठेतरी दिसली असती. तर मोठ्या प्रमाणामध्ये ते त्याच्यात जे हे संशोधन होण्याला पाहिजे होतं ते आत्ता फक्त कोंबड्यामध्ये झालेलं आहे. आत्ता एवढ्यात माझ्या ऐकण्यात आलं की 2-3 वर्षापासनं आर्टिफिशियल इन्सिमिनेशन हे गोटमध्ये होत आहे आणि कृत्रिम रेतन पद्धती. त्याच्यामुळे काय होईल की येणाऱ्या दिवसामध्ये मटण हा आपल्या याच्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट होईल. आजही सरकारची इच्छा असेल ना आपल्याकडच्या जर बकऱ्यांचं मटण जर आपण एक्सपोर्ट केलं तर आपल्याकडे इथे 2 आणि 3 हजार रुपये किलो मटण होईल. आणि समजा जर ते झालं तर शेतकरी शेतमाल न करता बकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये एक उत्पादन, एक शेतीचं म्हणजे त्या चारा उत्पादन करू शकतील आणि त्याच्यामुळे एक मोठ्या पूरक धंदा मिळू शकेल. असं माझ्या एवढ्या सर्व्हिस लाईफमधलं जे माझा अनुभव आहे. आम्ही अनेक ठिकाणी गव्हर्नमेंटच्या योजनांसोबत आणि माझ्या वेगवेगळ्या पद्धतीने मी त्याचा अभ्यास करूनच एक जबाबदार व्यक्ती म्हणून मी तुमच्यासमोर बोलत आहे. आणि निश्चितच मला असं वाटते की येणाऱ्या दिवसात जर शासनाने जर विचार केला तर या देशातली संपूर्ण गरिबी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने आज आम्ही बहुजन सौरभचे 4ही पानं संपवले. निश्चितच मी तुम्हाला पुन्हा हे करेल की हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम.